नमस्कार. बुक सॅव्हीच्या आपल्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मी एपिसोड खूप अंतराळनंतर करते आहे. 1.5 महिन्याची मध्ये गॅप गेली आहे, पण ठीक आहे. हा उपक्रम असा आहे की जो हौसेनेच करायचा आहे आणि तो करताना आम्ही मजा घ्यायची आणि तुम्ही ऐकताना मजा घ्यायची. तर आज आमच्या या पुढच्या एपिसोडमध्ये जिथे आम्ही गप्पांबद्दलच्या गोष्टी करतो आणि गोष्टींमध्ये गप्पा घेतो, अशा या उपक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आपल्याबरोबर ज्या आपल्या वाचिका आहेत त्यांची मी ओळख करून देते. मृणाल लिमये. सो मृणाल, स्वागत आहे तुझं आणि मी तुला धन्यवाद देते, तू आज आमच्याबरोबर गप्पा मारायला इथे आली आहेस. आणि मृणालची ओळख करून देताना मी असं सांगेन की मृणाल ही स्वतः मराठी आणि इंग्रजी या भाषांची स्वतः अभ्यासक आहे, शिक्षिका आहे आणि या दोन्ही रोलमध्ये म्हणजे रूपांमध्ये तिचं खूप वाचन आहे. आणि म्हणून मृणाल आज पहिल्यांदा आली आहे आणि आपल्या अन्य वाचकांबरोबरच प्रमाणेच मृणाल परत येत राहणारे वेगवेगळी पुस्तके घेऊन. तर मी मृणालचं स्वागत करते आणि आता मी अरेतुरेवर येईन, कारण काय, मृणाल ही मैत्रीण आहे, समवयस्क आहे आणि खूप आमचे काय म्हणूया कॉमन धागे आहेत. आणि मृणाल, मी तुला अशी विनंती करेन की आज आपण जे पुस्तक चर्चेला घेतोय तर त्या लेखकांची पहिली माहिती दे, नंतर पुस्तकाची माहिती दे आणि मग आपण गप्पांना सुरू करूया. सो सगळ्यांचं मनपूर्वक सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा. आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल पहिल्यांदाच मी आधी तुला मनापासून आभार व्यक्त करते आणि माझी नीता म्हणून जी मैत्रीण आहे तर तिचे पण आभार व्यक्त करते. आणि आज मी बोलणार आहे आपण ज्या लेखकांचं पुस्तक घेतलेलं आहे ते थोर लेखक डॉक्टर श्री राचिम ढेरे यांचं पुस्तक. राचिम ढेरे हे महाराष्ट्रातील धर्म, तत्त्वज्ञान, लोकसाहित्य, त्याच्याचप्रमाणे लोकसंस्कृती ह्यांचे गाढे अभ्यासक आणि फक्त अभ्यासक नाही तर संशोधक अभ्यासक असं आपण त्यांना म्हणता येईल आणि लेखक असे होऊन गेले. दैवतशास्त्रावरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आपल्या देवता ज्या आहेत तर त्या अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत आणि आज त्यांचं स्वरूप कसं बदलत गेलं हा अभ्यास विषय घेऊन त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. तर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते आहे त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक लज्जागौरी. तर हे पुस्तक आहे लज्जागौरी. आपण सुरुवात करताना म्हणजे मी तुला हे म्हणेन की अनेक पुस्तकं, जे मी म्हटलं ना की मृणाल ही वाचक आहे, तर अनेक पुस्तकं घेतल्यानंतर लज्जागौरी तू आज का घेतलंस पहिलं? ओके. तर लज्जागौरी हे पुस्तक घेण्याचं कारण, हा जो वास्तुविषय आहे या पुस्तकाचा तो तुझ्या माझ्याशी निगडीत आहे. मातृतत्व. आदिम काळामध्ये मानवाने हे मातृतत्व कसं जपलं, कसं जोपासलं, त्याची पूजा कशी केली, त्याची अर्चा कशी केली त्याबद्दल आहे. अर्थात राचिम ढेरे हे संशोधक असल्यामुळे हे पुस्तक पूर्णपणे संशोधन मांडणीनेच जातं. मी एक सामान्य वाचक आहे, मी काही संशोधक नाही, पण हा विषय माझ्या अतिशय आवडीचा आहे आणि त्यामुळे आज असं ठरवलं की आपण ह्या पुस्तकाबद्दल बोलूया. तर आपण सुरुवात करण्यापूर्वी ह्या पुस्तकामध्ये राचिंनी एक अतिशय सुंदर अशी प्रार्थना लिहिलेली आहे, तर ती मी वाचते आणि त्यातून आपण मग पुढे आपल्या गप्पांना सुरुवात करू. अगदी ठीक आहे. हे जगन्माते, नाना रंगरूपांनी नटलेले विश्व आणि नाना संकल्प विकल्पांनी रंगलेले मानव जीवन तुझीच पूस उसळून प्रकटलेले आहे. तुझी गर्भधारणेची आणि जीवन सर्जनाची अपार क्षमता ध्यानी घेऊनच वेदांनी तुला उत्ताना मही पृथ्वी या शब्दांनी वर्णिले. हे देवमाते, अदिती हे तुझे वैदिक नाम तर पुराणातही व्यापून राहिले आहे. रेणुकीच्या नामरूपाने तूच पुन्हा अवतरलीस आणि मृदुल रेणूंनी बनलेल्या वारुळाच्या प्रतीकात चाललेली आपल्या सर्जनेंद्रियाची अतिपुरातन उपासना तू साऱ्या दक्षिण भारतात प्रसृत केलीस. या वारुळ प्रतीकातूनच तुझी योनी मूर्ती उत्क्रांत होत आली आहे. हे कमले, कमल हेही तुझ्या लेखी सकल सर्जनाचे माहेर आहे. या सर्जनाच्या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून तू पुरुष तत्वाला कधी वृषभ म्हणून, कधी सूर्य म्हणून,
कधी अश्व म्हणून, कधी नाग म्हणून, तर कधी गजाकार मेघ म्हणून स्वीकारलेस. हे क्षमे पादस्पर्शम क्षमस्व. वा, सुरेखच आहे. म्हणजे त्याच्यावरनं काय म्हणतात ना, पूर्ण पुस्तकाचा एक सारांश कळतोय की काय आहे. काय सांगशील, हे पुस्तक नेमकं कशाबद्दल लिहिलं गेलंय, त्यातली गोष्ट काय आहे? तर आपण आधी त्याचं पुस्तकाचं जे शीर्षक आहे लज्जा गौरी, तर त्याच्याकडे जाऊया. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी फक्त वाचक आहे, त्यामुळे ह्या पुस्तकातलं मला जे भावलं, माझ्या मनाला जे स्पर्शून गेलं, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर लज्जा गौरी मध्ये 2 शब्द आहेत, लज्जा आणि गौरी. गौरी म्हणजे आपल्याला माहितीच आहे, पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक आहे. बरोबर. तर लज्जा हे नाव कुठून आलं त्याच्यामध्ये, तर तो उहापोह करताना त्यांनी साधार दाखवून दिलेला आहे की मूळ रूप त्याचं जे आहे ते आहे लंजिका किंवा लंजा, आणि ह्याचा अर्थ नग्न स्त्री असा होतो. बर. हा, तर मूळ रूपात, आदिम रूपामध्ये ज्या मातृतत्वाची, मातृदेवतेची पूजा केली गेली, त्या मिळालेल्या सर्व मातृमूर्ती ज्या आहेत, तर त्या सर्जनेंद्रियच दाखवणाऱ्या आहेत. बर. म्हणजे मग ती योनी मूर्ती असेल, आणि मग त्यामध्ये, कारण ते आपलं गर्भगृहाचं दार असं त्यांनी शब्दप्रयोग केलाय, तो इतका सुंदर आहे की, आणि त्यांनी असंही म्हटलंय की शब्द गर्भगृह जे आहे त्या दाराशी मी उभा आहे, आणि हे इतकं ऑकवर्ड आहे की, नाही का, बरोबर, सर्जनेंद्रियाच्या दाराशी उभा राहून मी आतमध्ये बघतोय आणि बरोबर वाकून बघतोय, ते थोडस अवघड आहे. बरोबर. परंतु त्यांनी हे पुढेही असं म्हटलंय की तू क्षमा आहेस, आणि त्यामुळे तुझा जो अभ्यास आहे हा मी, मला तू क्षमा करशील या माझ्या औद्धत्याबद्दल. म्हणजे अभ्यास करण्यापूर्वी त्यांनी परमिशन मागितली एका अर्थी. आणि म्हणून हे जे लज्जा गौरी आहे, तर त्याचं नामसाधर्म्य जे आहे, तर ते मुळात ती जी मूर्ती आहे त्याच्याशी आहे. तर ही जी मूर्ती जर तुम्हाला दिसतच त्याच्यावर, ही योनी मूर्ती आहे. बरोबर. तर ही जी स्त्री आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे जी देवी आहे, तर ती मुळातच ती शिरोविहीन आहे, तिला डोकं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी जिथे ती सापडली तिथे शिराच्या जागी कमळ आहे, कारण कमळ हे सुद्धा भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या सर्जनाचं माहेर असं मानलं जातं. तर विष्णूच्या नाभीतून कमळ आलं, मग त्यातून ब्रह्मदेव आला. बरोबर. तर हे असं कमळ आहे. तर असं हे लज्जा गौरी पुस्तक आहे. म्हणून मग म्हटलं की आदिमातेच्या स्वरूपावरती आणि तिच्या उपासनेवरती जे आजपर्यंत चालत आलेलं आहे, त्याच्यावरती राचीव ढेरेंनी नवा प्रकाश टाकलेला आहे. आदी काळामध्ये जशी पूजा होत होती तशीच आज होते का, तर नाही. बदल घडत जातात, कारण इव्हॉल्युशन होतं, बरोबर, उत्क्रांती होत राहते, आणि माणूस आपल्या बरोबर आपल्या देवतांची पण उन्नती करत राहतो, आणि मग ते स्वरूप कसं बदलत जातं त्याचा पूर्ण उहापोह ह्या पुस्तकामध्ये त्यांनी केला. मला ना तू हे वाक्य बोलतेस तेव्हा फारच गमतीशीर वाटतंय, कनेक्ट करावंसं. याच्या आधीचा भाग जो आमचा प्रसारित झाला, तो त्याचा मूळ थॉट म्हणजे अगदी एका वाक्याबद्दल जर बोलायचं झालं की तरी इन्व्हेंटिंग ऑर्गनायझेशन टिपिकल मॅनेजमेंटचं पुस्तक होतं. तो एक थॉट असा होता की जसजसा मानवी सायकोलॉजीचा, मानसशास्त्राचं इव्होल्युशन झालं, म्हणजे मनुष्याचं सायकोलॉजिकली इव्होल्युशन झालं, तसतसं आपण बनवणाऱ्या ऑर्गनायझेशनचं इव्होल्युशन होत गेलं. आणि त्या कशा बदलत गेल्या, मग त्यांच्यामध्ये किंवा त्यांचं गोल ठरवताना ती उत्क्रांत अवस्था कशी येत गेली, हा त्या आमच्या याचा थॉट होता. आणि कळत न कळत का असे ना, आजचं हे दैवतशास्त्राबद्दलचं पुस्तक घेताना हा थॉट तू तसाच एक्सप्रेस करतेस की कसं आपण वाढत गेल्यानंतर किंवा आपल्यामध्ये उत्क्रांती झाल्यानंतर आपल्या दैवतांच्या बद्दलची उत्क्रांती झाली. आणि मला तो थॉटच फॅसिनेटिंग वाटतोय. बरोबर. मला आता हे समजून घ्यायचंय की हे लेखकांनी लिहिताना ते कसं मांडलंय, किंवा म्हणजे आपले दैवत कसं बदलत गेलं असं मांडलंय, की आपली उपासना करण्याची पद्धत बदलत गेली असं मांडलंय, की आपण बघण्याचा नजरिया बदलत गेला असं मांडलंय, आणि ते कसं आलंय. तर
थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळे तू आता जे विचार म्हटले हा. तर त्या सगळ्या प्रकारे आहे. हा आणि मी आधी म्हटलं तसं की हे संशोधन आहे हा. बरोबर. त्यामुळे संशोधकाची जी मांडणी असते एक पहिलं असं काय म्हणू आपण त्याला ऍझम्पशन आहे की एक गृहीतक धरलं गेलं आणि मग नंतर ते एक भूमितीतलं आपण प्रमेय कसं सोडवतो तर त्याप्रमाणे ते जसं जसं आपल्याला त्यांचे आधार मिळत गेले, संदर्भ मिळत गेले. रॅचिंगचा अभ्यास हा प्रचंड आहे. त्यांनी ऋग्वेदातले आधार याच्यामध्ये घेतलेले आहेत, वेगवेगळ्या पुराणांमध्ये घेतलेले. हे अभिजन वर्गाचं झालं. पण बहुजन वर्गामधले जे लोकसाहित्य आहे, लोकपरंपरा चालत आलेल्या आहेत, त्याच्याकडे त्यांनी बिलकुल दुर्लक्ष केलेलं नाही. आणि त्यांचा मूळ हेतूच हा आहे की ह्या ज्या देवी मूर्ती आहेत, मातृदेवता ज्या आहेत, ह्या भारतीय संस्कृतीतल्या कशा आहेत आणि मग त्या इथे कशा उन्नत होत गेल्या, तर ते त्यांनी ह्याच्यामध्ये मांडलं. आता मी थांबवते एकच सेकंद. हा कारण ना ह्यातल्या 2-3 गोष्टी मला इथे अधोरेखित कराव्याशा वाटतात की मुळात हे जे सगळं पुस्तक लिहिलं गेलंय हे संशोधनपर लिहिलं गेलंय. म्हणजे हे अजिबात कुठेही फिक्शनल वगैरे असं नाहीये. याच्यामध्ये पूर्णपणे प्रत्येक आपण त्याचा जो काही चॅप्टर बघितला म्हणजे प्रकरण, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी त्या प्रकरणाचं जे काही रेफरन्सेस वापरले आहेत त्याची लिस्ट दिली आहे. म्हणजे संदर्भ ग्रंथाची सूची आहे जी पुस्तकाच्या शेवटी नाहीये तर ती प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी येते. अशा पद्धतीचा तो संशोधन हे आहे. सांगते की जिथे त्यांना साशंक आहेत ते की एखादा मला नाही मिळालं इथे ह्याचा संदर्भ बरोबर तर ते त्यांनी मोकळ्या मनाने तिथे तसं लिहिलंय की ह्याच्याबद्दल आधार नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इथे आपल्याला मत व्यक्त करता येत नाही, हे त्यांनी मोकळेपणाने. मला ना त्यामुळे ह्या पुस्तकाचा अजून एक काय म्हणतात ना फार महत्वाचा भाग असा वाटतो की जेव्हा आपण दैवतशास्त्र आणि त्याचं उत्क्रांत अवस्था बघतोय आणि आपली उपासनेची वगैरे, तर हे उगाच काहीतरी ॲडहॉक पद्धतीने कोणीतरी लिहिलं नाहीये. तर ह्याच्या मागचा सखोल अभ्यास आहे, आपण तो कधीही केला नाहीये. आणि मला असं वाटतं कधीतरी की इतिहास आणि पुस्तकं म्हणजे बुक सेव्हीचा हा जो काही उपक्रम आहे की पुस्तकं वाचून समजून घेणं, याच्या मागे आपण स्वतःचं अस्तित्वच उलगडतोय किंवा माझी संस्कृती, माझा इतिहास हा मी उलगडून बघतेय सगळ्याच क्षेत्रांमध्ये. आणि पुढे तू जाण्यापूर्वी मला अजून 2 शब्दांना, तू कारण काय बोलता बोलता बोललीस आणि आपल्या आधीच्या गप्पांमध्ये हा विषय आलाय आणि मला तू कधीतरी तो विषय टच करावा असं वाटतो या सगळ्या गप्पांमध्ये की तू बहुजन आणि अभिजन असे 2 शब्द वापरलेस. ते आत्ता ज्या पद्धतीने घेतले जात आहेत आणि ऍक्च्युअली कशा पद्धतीने ते घ्यायला पाहिजे किंवा या लेखकांच्या संशोधनपर अभ्यासक्रमातनं आपण कसे होतो आणि कसे झालोय त्याच्यामध्ये ते कसे उलगडत गेले ते तू सांगशील आणि पुस्तकाच्या बद्दल सांगशील. ह्याला पुस्तकाच्या धरूनच मी बोलते. तर आदिम जी लज्जागौरीची मूर्ती आहे, आपण मी तुला सांगितलंच जी सर्जनेंद्रियाची पूजा करणारी आहे, ह्याची पूजा स्त्रिया करत संतान प्राप्तीसाठी असं तिथे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये, बरोबर. आणि ती शिरोविहीन आहे हेही आपण बघितलं. आता एक गंमत सांगते तुला. आपल्याकडे माहूरची रेणुका माता आहे, बरोबर. तर तिची गोष्ट सांगितली जाते नाही का की जमदग्नी ऋषी होते, त्यांची ती पत्नी रेणुका. तिचं पातिव्रतेचं, ती पतिव्रता होती आणि त्याचं सामर्थ्य एवढं होतं की ती दरवेळेला पाणी भरायला जेव्हा जायची तर ती तिथेच नदीवरच्या चिखलाचा अर्धकेचा जो आहे घडा तो करायची आणि तो भरून घेऊन यायची. आता तो घडा खरं तर कच्चा आहे, त्यातनं पाणी बाहेर पडलं पाहिजे, पण ते तसं काहीच व्हायचं नाही कारण की तिचं पातिव्रत. एकदा ती जेव्हा अशी गेली आणि तिने पाणी भरलं आणि तिथे एक गंधर्व आपल्या पत्नीसह क्रीडा करत होता. एका क्षणाभरासाठी का होईना तिचं मन विचलित झालं आणि ती घरी येईपर्यंत तो घडा फुटला आणि पाणी सगळं सांडून गेलं. जमदग्नी ऋषींनी अर्थातच ते त्यांच्या अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांना भयंकर संताप आला की अरे हिचं आता पतिव्रत्य भंग झालेला. त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्रांना आज्ञा केली की हिला मारून टाका. पहिल्या 2 पुत्रांनी तिची आज्ञा काही मानली नाही, पण तिसरा जो मुलगा परशुराम त्याने मात्र तिचं शिर लगेचच धडावे गेलं. आणि मग जमदग्नी ऋषींनी सांगितलं की तुला आता काय वर पाहिजे, मी प्रसन्न झालो. तर ते म्हणाले की माझ्या आईला जिवंत करा. तर ते म्हणाले की ठीक आहे म्हणे, मी तुला आता एक हे देतो, तू यज्ञामध्ये ती हे राख घालती त्याच्यातनं बाहेर येईल, पण एकच सांगतो की ती पूर्णपणे बाहेर येईपर्यंत तू मागे वळून बघायचं नाहीस.
तर परशुराम ठीक आहे म्हणतो, पण तो पुढे चालत जात असताना त्याच्या मनात असं येतं की खरंच आपली आई पूर्णपणे बाहेर आली की नाही, म्हणून तो मागे वळून बघतो. मागे वळून बघितल्यानंतर ती देवी आहे त्याची आई, ती फक्त कमरेपर्यंतच बाहेर आलेली आहे, नाभी प्रदेशापर्यंत. आणि ती म्हणते की आता मी ह्या अवस्थेमध्ये बाहेर नाही येऊ शकत आहे, मी अर्धनग्न आहे, तर आता मी जशी आहे तशीच बाहेर आहे, एवढीच मी आता बाहेर आहे. बर. हं? तर राजीवनी असं सांगितलंय की ह्याला ना एक्सप्लेनेटरी टेल्स म्हणतात, म्हणजे स्पष्टीकरणात्मक कथा. बर. हा, कारण की रेणुकेचं धड वेगळं केलं, माहूरगडावरती फक्त तिचं शिर आहे, बरोबर. आणि अशा ह्या मूर्ती सापडल्यात. आता ह्या मूर्तींना काहीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नाही, तर मग ही स्पष्टीकरणात्मक कथा आहे. की ह्या मूर्तीचं डोकं कुठे आहे, तर मग ते असं असं झालं आणि मग ती अर्धनग्न एवढीच बाहेर पडली आणि मग तिची पूजा भूदेवी म्हणून झाली आणि तिचं शिर जे आहे ते रेणुका म्हणून जातं. पण त्या रेणुका नावातच एक गंमत आहे बरं का, कारण ती थेट मातीशी नातं जोडणारं नाव आहे ते रेणुकाचं. बर. रेणू मातीचा, अणुरेणू आपण जे म्हणतो ते कण. आणि आता आपण त्याच्या मूळ स्थानाकडे येऊया. मातीच्या कणांनी बनलेलं वारुळ, बरोबर, ही खरं तर त्या मातृदेवतेची पहिली मूर्ती. म्हणजे आदिम काळाबद्दल आपण बोलतोय की जेव्हा, आणि एवढंच नाही, आदिम काळाबद्दलच नाही, आतापर्यंत सुद्धा जर कोकणामध्ये तू गेलीस तर सातेरी म्हणून देवी पूजली जाते. ती आजही बऱ्याच ठिकाणी वारुळ स्वरूपातच पूजली जाते. बरोबर. हे जे वारुळ आहे ती पृथ्वीची सर्जनेंद्रिय आहे, तिची योनी आहे. आणि मग पुरुष तत्वामध्ये तिथे कोण नांदत आहे, तर तिथे नाग नांदतो आहे. बरोबर बरोबर. तर त्या वारुळाची पूजा करण्यात आली. पण पुढे नंतर काय व्हायला लागलं की वारुळ तुम्ही तसंच्या तसं ठेवू शकत नाही ना, त्याच्यामध्ये काहीतरी तोडमोड होतच राहणार. मग त्याचं पुढचं स्वरूप म्हणजे मग ह्या सर्जनेंद्रियांच्या मूर्ती, शिरोविहीन भूदेवीच्या मूर्ती. बरोबर. हा, आणि मग अर्थातच ह्या मूर्तींचं महत्वाचं कार्यच जन्म देणे आणि प्रजनन म्हणजे वाढवणे, संगोपन करणे हे असल्यामुळे अर्थातच महत्वाचे जे अवयव आहेत त्याच्यातले म्हणजे योनी आणि स्तन ह्यांनाच कशी पुष्टी मिळेल असं त्या पूर्णपणे त्याच्या मूर्तीमध्ये बघितलं गेलं. म्हणजे पूर्वीच्या देवळांच्या मधल्या पण कार्विंग वगैरे आपण जे बघतो, म्हणजे केलेले लेणी जी आहेत, तर तिथे अशाच पद्धतीने त्या मूर्ती समोर आपल्या येतात. हो, बदामीच्या लेण्यांमध्ये आहे अशी. आणि म्हणजे हे जे तू सांगतेस ना की मुळातच निसर्गाच्या जवळ जाणारं सगळं ते आपलं आयुष्य सुरुवातीपासूनचं. आणि मग म्हणून म्हणजे मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या वेळेला आपण निसर्गाचीच पूजा करतो, है ना, की त्याच्याचमुळे त्याच्याजवळ जाणारच हे आहे. आणि मला तू बोलताना अजून एक म्हणजे जे एक्सप्लेन करतेस तू, किंवा ज्याला म्हणूया आपण त्याच्यात तू हिडन एक्सप्लेनेशनचा भाग येतोय की प्रत्येक वेळेला ते सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला क्रिएटिव्हिटी ही वेगळ्या पद्धतीने त्याचं क्रिएटिव्हिटीपेक्षा पण मला वाटतं क्रिएशन. हा, नाही, मी क्रिएटिव्हिटी ना वेगळ्या पद्धतीने आता मला कनेक्ट होत होतं की थोडक्यात म्हणजे मुळात एखादी गोष्टची उत्पत्ती होणं आणि नंतर सृजनशीलता असं ते सगळं. म्हणजे त्याला आपला जो नॅचरल फॉर्म आहे तो हा आहे. बरोबर है ना. म्हणजे तसं मला वाटतंय जेव्हा तू ही सगळी गोष्ट सांगतेस किंवा हे पुस्तकातनं जे आलेलं आहे की तो आपल्या जो नैसर्गिक आपली जी काही वृत्ती आहे आपण त्याच्या जवळ जाणार आहे असं. पण त्याच्याही मध्ये आणखीन एक तुला मी सांगू इच्छिते की स्त्रीला म्हणजे हा सगळं जो काळ आहे ना त्याच्यामध्ये स्त्रीला अतिशय परमोच्च असा आदर होता, म्हणजे मातृसत्ता. आणि त्याही पेक्षा असं होतं की माणसासाठी हे सगळं ना फार आश्चर्यचकित करणारं होतं. म्हणजे पृथ्वी बहुप्रसव आहे आणि त्याचप्रमाणे स्त्री ही आहे. म्हणजे स्त्री ही एका प्रकारे पृथ्वीचंच एक मिनिएचर फॉर्म म्हणजे छोटं रूप, लघुरूप आहे.
आणि मग त्याच्यामुळे मग खूप छान थॉट येतो आणि खूप आणि म्हणजे ते तसंच आहे असं म्हणजे तसंच आहे. रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याचं. राजींनी तसंच हा. तो पुढे आणखीन अर्थातच विश्लेषणात्मक रूपामध्ये त्याला छान पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि हे सगळं आहे ना, हे आपण आज कुठेतरी हरवतो. म्हणजे कालौघामध्ये पुरुषसत्ता पद्धती जशा जशा निर्माण झाल्या, पुरुष सत्ता जशी काय म्हणू आपण त्याला प्रचलित होत गेली असं म्हणूया किंवा वाढत गेली असं. हा स्ट्रॉंग होत गेली. हा. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जो बदल घडत गेला तो मग नंतरचे ते बदल आहेत त्याच्यामध्ये. कारण आज अशा मूर्ती फार कमी ठिकाणी दिसतात. बरोबर. आज आपण तिला अधिक उन्नत केलं, मग ती महालक्ष्मी असेल, अंबाबाई असेल, हा, किंवा मग आणखीन म्हणजे शक्तीच आहे, ती शक्तीच आहे. पण आता आपण तिला आणखीन काय उन्नत केलं, अभिजनांनी तिला आणखीन उन्नत केलं. आता ते बहुजन आणि अभिजन सांग बरं. पुन्हा शब्द वापरलास तू, अभिजनांनी केलं म्हणून. हे बघ, आता आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ग्रामदेवता असतात, बरोबर. हो. मग ती मरियाई असेल किंवा काही ठिकाणी म्हसोबा असतील, असे. तर हे सगळे बहुजनांचे देव होते. जेव्हा समाजामध्ये अभिजन म्हणजे एलिट क्लास म्हणतात, म्हणजे मुळात आपण सगळेच बहुजन होते. म्हणजे मला ते हवंय. म्हणजे सुरुवातीला सगळेच बहुजन होते, कारण आपण त्यांचीच पूजा करत होतो. एक्झॅक्टली. आणि मग नंतर हळूहळू जसा माणूस तथाकथित आपलं शिक्षण असेल किंवा आणखीन काय असेल, त्याने आपण बहुजन अभिजन झालो. मग पण आपण मूळ विसरलो नाही, बरं. आणि ती देवी किंवा तो देव फार डॉमिनेटिंग आहे. तर मग मला असं वाटतं की मी आज अभिजन झालो तरी पण ती देवी किंवा तो देव जो आहे तर त्याला मी माझ्या ह्याच्यामध्ये वरती आणलं पाहिजे. मग म्हणजे मला असंच म्हणायचं की आणखी मला साजेसं. म्हणजे मी त्याला एक थोडंसं वेगळं तुला उदाहरण, वेडेपणा आहे सगळा, पण नाही, ह्याला एक वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर मी तुला असं देईन की आपली जर कोकणातली पूर्वीची तू देवळं बघितलीस, ती साधी चौपाकी घरांसारखीच आहे, दुपाकी घरांसारखीच आहे, बरोबर. त्याच्यात काहीच नव्हतं, साधं सुधं घर तसंच. आज भक्त श्रीमंत झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपला देवही श्रीमंत व्हावा. मग ते सगळं कुठून तिकडे ग्रॅनाइट, मार्बल, हे ते अशा सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर. बरोबर. म्हणूनच मी वेडेपणा म्हटलं की मला माझ्यासारखं पाहिजे असं. मग हे देव सुद्धा हळूहळू बदलत गेले असं. आणि मग ते कसे बदलत गेले त्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये एक तुला सांगेन की हा जो स्त्रीत्वाचा सोहळा आहे, मातृतत्वाचा सोहळा आहे, तो आजही भारतामध्ये काही काही ठिकाणी साजरा केला जातो. आपण विसरलोय त्याला खरं तर. 2 उदाहरणं देईन. एक म्हणजे प्रसिद्ध असं कामाख्या मंदिर. म्हणजे मी याच्याप्रमाणे येणारच होते तिथे. सतीची योनी गळून पडली आणि ते शक्तीपीठ निर्माण झालं. बघा कसं रिलेटेड आहे ते. जे बऱ्याच ठिकाणी भारतात अजूनही आपण कृषीप्रधान देश असल्यामुळे ज्येष्ठ महिन्याचे शेवटचे 3 दिवस आणि आषाढाचा पहिला 1-2 दिवस असे 4 ते 5 दिवस पृथ्वी किंवा जमीन ही रजस्वला आहे असं मानलं जातं. आणि या 4 दिवसांमध्ये तिला नांगर लावायचं नाही किंवा खणायचं नाही, बीजवपन करायचं नाही, असे नियम आहेत. आणि आजही बरेचसे ग्रामीण भागातले लोक ते पाळतात. म्हणजे ना मी तुला इथे एक सांगते की माझे वडील आणि मी, आम्ही पण माझे आजोबा हे शेतकरी आणि म्हणजे व्यवसायाने आम्ही, वडिलांनी व्यवसाय शेतीचा केला नाही. पण तू हे जे सांगतेस ना, मला खूपचे दिवस माहित नव्हतं, पण मला हे नक्की माहिती होतं की काही त्यातले दिवस आहेत की आपण जेव्हा शेतीची कामं करत नाही किंवा हे जे तू म्हणतेस त्याच्या मागचं कारण मला आता कळतंय तू जेव्हा बोलतेस तेव्हा. आणि मला त्याच्यात म्हणजे हे तू कम्प्लीट करशील, पण हा संदर्भ येतोय म्हणून तेव्हाच जमिनीचं काहीतरी आपण एक राखण्या वगैरे अशी कोकणातली कन्सेप्ट आहे, अन्य ठिकाणी वेगळी असेल, पण आपण थोडक्यात जमिनीचं आपण पूजन करतो की तिथल्या रखवालदाराचं आपण पूजन करतो. तर कामाख्या पीठामध्ये अंबुवाची म्हणून एक सोहळा साजरा होतो. त्या 4 दिवसामध्ये देवीचं देऊळ बंद असतं कारण ती रजस्वला आहे असं मानलं जातं. आणि 4थ्या दिवशी अतिशय धामधुमीमध्ये देऊळ उघडतं आणि सगळे जे तिथले काय म्हणतो भक्तगण आहेत तर त्यांना ना रक्तवस्त्राचा प्रसाद मिळतो. म्हणजे तो रक्तवस्त्र जे आहे, लाल रंगाचं वस्त्र असेल ते तुकडा प्रत्येकाला मिळतो. आणि असं मानलं जातं की तो जर आपण आपल्या घरात आणून ठेवला पूजेला
तर मग अतिशय आपली भरभराट होते. म्हणजे हे सुद्धा बघा कुठेतरी आपल्या समृद्धी. सुफलनाशी आहे. हो. म्हणजे हो. स्त्रीच्या रजस्त्रावाशी आहे. हो. आणि शेवटी म्हणजे मातृ हो. तत्वाशीच आहे. आणि त्याचप्रमाणे ओरिसामध्ये ना रज उत्सव म्हणून साजरा केला जातो. बर. 4 दिवस. बर. त्याच्यामध्ये गावातल्या बायका ज्या आहेत त्यांनी जमिनीवर पाय नाही ठेवायचा. बर. एक चटई घातली जाते आणि मग गावातल्या जेवढ्या म्हणून बायका आहेत त्या तिथे येऊन बसतात. त्यांनी 4 दिवस म्हणजे त्याच्यातला पहिला 1 दिवस त्या उपवास करतात, फळं खाऊन राहतात आणि त्यांनी काही कामं नाही करायची 4 दिवस. आणि चौथ्या दिवशी मग त्यांनी त्या झोपाळ्यावरती बसतात, डोला म्हणतात त्यांना, आणि त्याची गाणी म्हणतात. बरोबर. आणि मग तो मोठा साजरा करतात तो सण. बरोबर. आणि ज्या कुमारिका आहेत बरोबर तर त्यांना मग विविध प्रकारचे भेटीगाठी दिल्या जातात. तर हे उत्सव जे आहेत ना सगळे हे मातृतत्वाशीच निगडीत असलेले असे आहेत. बरोबर. मग ते मातृतत्व थेट पृथ्वीचं असेल किंवा तुझ्या माझ्या सारख्या बाईचं असेल. बरोबर. तर हा जो सोहळा आहे हा सोहळा त्याच्यातला मला असं वाटतं की त्याच्यातला जिव्हाळा जो आहे ना तो आपण हरवत चाललो. म्हणजे आपल्याला नाहीच माहिती की काय. बरोबर. बरोबर. आणि या पुस्तकाने पुन्हा ते काय म्हणतात ना अधोरेखित होत आहे सगळं की म्हणजे स्त्रीची सृजनता, सृजनशीलता किंवा ती पृथ्वीच्या सृजनशीलतेशी कनेक्ट होते. आणि मातृसत्ताक मूळ म्हणजे अजूनही आपण बघतो की काही ठिकाणी आदिवासी ह्याच्यात मातृसत्ताकच चालतं. मला या पुस्तकाच्या निमित्ताने जेव्हा आपण बोलत होतो म्हणजे त्याचा मगाशी तू जो काही परिच्छेद वाचलास त्याच्यात की पुरुष कधी वृषभ म्हणून, अश्व म्हणून, नाग म्हणून असं जवळ करताना मला असं वाटतं की हे पूर्णपणे जसं पृथ्वी ठरवते की कुठे बीज रुजून यावं, कुठे झाड वाढावं, तसं स्त्री ठरवते मातृसत्ताक याच्यात. आणि कारण काही ठिकाणी खरंच तुला मी सांगते ही पद्धती होती, केरळमध्येही होती असं मला वाटते. मी एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे की तिथे स्त्रिया एका घरात राहायच्या वेगळ्या आणि पुरुषाचा संबंध त्याच वेळेला यायचा ज्या वेळेला स्त्रिया ठरवायच्या की मला आता सर्जन करायचंय ना, मग सर्जनाचं असेल त्यावेळेला पुरुषांना प्रवेश असायचा. बरोबर. आता जर ह्याच्यामध्ये मी सांगितलं तर इथेही मातृदेवतांनी ठरवलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये कोण पुरुष येणार आहे. बरोबर. बरोबर. तर हा निर्णय जो होता तर तो तिच्या हातात होता. बरोबर. आणि तू मगाशी जो उल्लेख केलास ना क्षेत्रपाळ, तर क्षेत्रपाळ देवता आता आपण सगळ्यात बघितलं तर ज्योतिबा म्हणतात. पण खरं तर ना त्या ज्योतिबाचा ज्योतिषी काही संबंध नाही बरं का. जोत असा आहे जोखडचे पहिल्याचे. बरोबर. तर त्याच्याशी आहे तो संबंध. तर तो क्षेत्रपाळ देव आहे. आणि आता बघशील तू तर त्याचं आणि यमाईचं लग्न होतं. तर ज्योतिबाची वरात जाते, वराड घेऊन जातो तो. आणि तिथे आल्यानंतर ना यमाई काय करते तर दार लावून घेते, नाही मला लग्न करायचं. मग त्या बंद दाराच्या समोरच खंजीर ठेवला जातो आणि मग ते लग्न होतं वगैरे सगळं. पण ही कसली का आहे हे सगळं? कारण की जसा पुरुषसत्ताक पद्धती झाली ना तसं पुरुषांना असं वाटायला लागलं की ही जी मातृदेवता आहे तिला आपण कुठल्या तरी पुरुष देवाच्या गळ्यात मारलंच पाहिजे, त्याच्याबरोबरच त्याचं लग्न लावून दिलं पाहिजे, म्हणजे कुठच्या ना कुठच्या स्वरूपामध्ये ती त्या पुरुष देवाची म्हणजे ना म्हणजे मी चेष्टा नाही करत आहे, पण मला तू हे जेव्हा सांगतेस तेव्हा म्हणजे आपण कुठनं जातोय की हा अधिकार स्त्रीकडे आहे आणि हळूहळू पुरुष सत्ता. म्हणजे ते जे खंजीर ठेवणं बिवणं मला असं वाटलं की हे ट्रान्झिशन पिरियड होता त्याचा, की एका संस्कार किंवा एका थॉट प्रोसेस मधनं आपण दुसऱ्या थॉट प्रोसेस मध्ये चाललोय. खरं बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आता तुला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे श्री सुक्त आपण म्हणतो बरेच जण, तर त्यातली श्री कोण आहे तर ती ही भूदेवीच आहे. तिला आर्द्रा, चिखलित म्हणजे चिखल, कर्दम असं वेगवेगळी त्याच्यामध्ये नावं आलेली आहेत. आणि हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे हत्तीचा नाद म्हणजे तो शेवटी मेघाकार गज आहे, म्हणजे शेवटी तो पाऊस आहे. आणि कुठेतरी ओली असलेली जमीन आहे की जिची बीजधारण क्षमता वाढलेली आहे अशा त्या जमिनीचा उल्लेख आहे. कारण पूर्वीच्या काळी ही जमीन, शेत, आपली गाई गुरं हेच वैभव होतं. बरोबर. ती श्री हीच होती, तर ती श्री होती. आता हे पुस्तक वाचताना
तू मला मगाशी विचारलंस की तू हे का निवडलीस, तर एक छोटंसं तुला हे सांगते. माझं बालपण गेलं सावंतवाडीमध्ये. तर आमच्या भागामध्ये वेतोबा आणि रवळनाथ हे 2 क्षेत्रपाळ देव आहेत. आणि माझ्या वडिलांचे मामा हे एका वेतोबाच्या देवळाचेच पुजारी होते. बरं. काही बऱ्याच वेळेला कारणाने आमचं गावी त्या जाणं व्हायचं, कारण जवळ होतं गाव. बरोबर. आम्ही देवळात खेळायचो. पण तिथे एक ना फार सुंदर पद्धत आहे. गेल्यानंतर आधी धूळवेट घ्यायची, म्हणजे पायावर पायवेणी नाही घ्यायचं, जाऊन देवाला नमस्कार करायचा. तर हा जो वेतोबा आहे ना, बाकीच्या सगळ्या देवांना एक खाली काय म्हणू आपण त्याला, बैठक किंवा बैठक असते ना. तर वेतोबाची बैठक ही माती. बर. नमस्कार केला वेतोबाला की तिथली माती, म्हणजे तो थेट मातीतच उभा होता, की ती माती डोक्याला लावायची. आजही मला त्याचा गार स्पर्श जो आहे ना तो आठवतो. तेव्हा काहीच माहिती नव्हतं. बरोबर. कारण त्या परिसरामध्ये त्याच्या इतर परिवार देवता पण होत्या. त्याच्यामध्ये एक लिंगाचं देऊळ होतं, एक सातेरीचं देऊळ होतं आणि एक पावणाईचं देऊळ होतं. आता सातेरी ही वेतोबा बरोबरच नांदते आहे तिथे, म्हणजे ती मातृदेवतेचं प्रतीक आहे. आणि वेतोबा हा क्षेत्रपाळ आहे तिथला. बर. मला तू हे सांगताना अजून एक बरोबरीने सांग, ह्याच्या बरोबरीने, की एखाद्या सामान्य व्यक्तीने हे पुस्तक का वाचायला पाहिजे, काय वाटतं, किंवा एखाद्या बाईने किंवा पुरुषाने त्यातनं मला काय मिळेल पुस्तक वाचल्यावर? बाईने हे वाचावं, कारण ती किती ग्रेट आहे, ती किती छान आहे, सुंदर आहे. तिच्याकडे काय ताकद आहे, नवनिर्मितीचं जे लेणं आहे ते तिच्याकडे आहे, हे तिला कळेल. तिच्या होकारात आणि नकारात दोन्हीमध्ये सामर्थ्य आहे, हे तिला कळेल. आणि पुरुषाने हे वाचावं, कारण तो शेवटी तिच्यापासूनच आलाय, नाही का? बरोबर. सृजन कुठे झाले, आपली सुरुवात कुठे झाली, सुरुवात कुठे झाली, हे त्याला नक्कीच कळून येईल त्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळ्यांनी तुम्ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, अभ्यासक नसाल याचे, कारण आपण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचा अभ्यासक असतो, परंतु तरी पण हे पुस्तक वाचा. आणि तुला मी खरं सांगू का, हे पुस्तक वाचणं इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे त्यांनी प्रसन्नतेनेच लिहिले. म्हणजे कुठेही बडेजाव नाही असा की मी संशोधक आहे, हे बघा, बरोबर नाही. बरोबर. म्हणजे जो अभ्यासक आहे त्याला सुद्धा हे पुस्तक महत्वाचं आहे. उलगडत जसं गेलं तसं तसं त्यांनी ते लिहित केलं. पण तुझ्या माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय आनंद देणार आहे. म्हणजे सुरुवात आपली, म्हणजे उत्क्रांतीपासून की आपण कसे आलोय. म्हणजे मला ना तुझ्या या सगळ्या पुस्तकांमध्ये 2-3 खूप असे कनेक्ट करणारे थॉट वाटले. आणि त्यातला मला पहिला एक असा थॉट वाटतोय, आपण सगळे बहुजन होतो आणि हळूहळू उत्क्रांतीमध्ये आपण झालो, आणि आता आपण म्हणतोय अभिजन. मला खरंच क्वेश्चन मार्क आहे त्या अभिजन प्रकरणावर. आणि मला इथे ना जेव्हा मी या पुस्तकाची चर्चा करायला घेतेय, किंवा मी जेव्हा तुझं ऐकतेय, म्हणजे आत्ता आम्ही कॅमेरा समोर बोलतोय, त्याच्या आधी आम्ही खूप बोलतोय, आणि ते ऐकताना मला असं वाटतंय की नाही, मला बहुजन असण्यात खूप धन्यता वाटतेय. आणि याचं कारण, मी ज्या मातीतनं आलीये ती माती मला सांगते की तू इथनं आलीयस. सीतेची आपल्या काय म्हणूया, म्हणजे सीतेचा जन्म मातीतनं आहे, भूमिकन्या आहे. आणि जसं तू सांगत होतीस ना की आपण, माझ्यातली जी सृजनशक्ती आहे, हो मी एक स्त्री आहे आणि मला त्याची कल्पना आहे. आणि आपण मगाशी बोलत होतो की लज्जागौरीची जी मूर्ती आहे ते नुसतं म्हणजे सृजनेंद्रिय किंवा सर्जनेंद्रिय हा फोकस पण नाहीये तिथेच. नर्चर करणारी म्हणजे वक्षस्थळ ही प्रॉमिनंट त्या लेण्यांचा एक भाग आहे, आणि तो नर्चर करणारा म्हणून भाग आहे. म्हणजे त्याच्याकडे बघताना नजर आपली कशी असली पाहिजे. तर बरोबर, तुम्ही तुमच्या समोर जेवण असताना जे ताटाचं जे काही फिलिंग आहे की मला हे जेवण म्हणजे ज्याच्यावर माझं पोषण होतंय, अशा पद्धतीने. आणि हे जेव्हा मी बोलतेय तेव्हा पुन्हा ना, मला माहित नाही, मी मगाशी पण तुझ्याशी बोलताना हा विषय काढला होता, मला ना कंतारा आठवतोय पिक्चर, की त्याने कंतारा 1 आणि 2 मध्ये ज्या पद्धतीने त्या कंतारामध्ये निसर्गातले देव आणि आपण कसे आलो. म्हणजे आज लोकांनी कंतारा डोक्यावर का घेतला, कारण काय ते
माहीत नाहीये, शहरात राहिलेल्या लोकांना माहीत नाहीये. तुझ्यात आणि माझ्यातला एक कॉमन धागा की आम्ही कोकणातनं आलो, आम्ही गावोगावी वेगवेगळे देव बघितलंय, हे क्षेत्रपाळ बघितलेत आम्ही, नंतर तिथल्या गावदेवी बघितल्यात आणि आम्ही त्यांची रॉ फॉर्म मधली उपासना बघितलीये आणि काय म्हणतात ना, त्यातनं आम्ही खूप काही, आणि त्या तो अजूनही पाठीशी आहे हे माझ्या मनामध्ये आजही आहे. त्याचे ते चकचकीत चांदीचे डोळे जे आहेत आजही माझ्या आहेत. म्हणजे मला ना तू बघतायत, म्हणजे मला तू बोलताना अजून एक लक्षात आलं की आम्ही संगमरवरी घरांमध्ये आलो, त्यावर देवाला संगमरवरी देवळांमध्ये नाही. मला कोकणात गेल्यानंतर मला जमिनीवरच आल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही इतके मातीत कनेक्ट होता, किंवा तुम्हाला असं वाटतं की इक्वलायझर ज्याला आपण म्हणतो की ती एकात्माची भावना आहे ना, ती या अशा देवतांच्या इथे जाऊन होते. मला या पुस्तकाच्या बाबतीत खूप असं वाटलं की म्हणजे ज्या वेळेला ना हिने पुस्तक लज्जागौरी घ्यायचं ठरवलं, तेव्हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की नाही, याच्याबद्दल म्हणजे हे स्त्रीत्वाबद्दल बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला ना कदाचित ह्या सगळ्या गप्पा ऐकून असं वाटेल की अरे हे खूप काहीतरी फिरून आल्या गप्पा, पण हे पुस्तक असंच आहे की जे तुम्हाला सगळ्या दिशांना विचार करायला भाग पडेल. खरं, बरोबर. तुला यातलं पर्टिक्युलरली काही छोटंसं वाचते, फक्त त्याच्या आधी एक सांगते की जे जे चांगलं आहे ते सगळं राचींचं आहे. माझ्या तोंडून जर काही अधिक कोण बोललं गेलं असेल तर ते माझं आहे. कारण की पुन्हा एकदा मी काही अभ्यासक नाही, मी सामान्य वाचक. मला जे भावलं, मला जे वाटलं ते मी सांगतो. आणि खरंच वाचा लज्जागौरी सगळ्यांनी. लज्जागौरीचे दर्शन घेत असताना तिच्या मूळ रूपाचे बहुजन उपासक आणि तिच्या समुन्नत किंवा हेतुतः परिवर्तित रूपाचे अभिजन उपासक या दोघांचेही दर्शन विनायास घडत राहिले. परंतु तरीही या मातृदेवीच्या उपासनेच्या क्रमात अभिजनांचे आणि बहुजनांचे नाते कोणते राहिले? बहुजनांना प्रिय असणारे तिचे मूळ रूप समुन्नत करताना अभिजनांनी तिचा बहुजन उपासक वर्ग उपेक्षिला का समुन्नत बनविला? समुन्नत रूपाची उपासना करताना अभिजनांनी मूळ बहुजन प्रिय रूपाची व्यवस्था कशी लावली? या व्यवस्थेत मूळ रूपाला मिळालेला मान हा खरा होता की मानाचा आभास निर्माण करून त्याला पूर्ण उपेक्षित बनवण्याची ती क्लुप्ती होती? इत्यादी अनेकानेक गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याचे मी येथे टाळले आहे. बहुजनांची दैवते आपल्या संस्कृतीनुसार समुन्नत करण्याची अभिजनांची सरणी कोणती आणि त्या सरणीतून सामाजिक अभिभरण घडते की सामाजिक शोषणाला अवकाश मिळतो? या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आपण एखादे स्वतंत्र निमित्त शोधू. तोवर बहुजनांच्या त्या वेदनेचा वेध घेण्यासाठी सामर्थ्य लाभावे म्हणून वेदांच्याच वाणीने आपण त्या महामातेला वंदन करूया. माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः नमो मात्रे पृथिव्ये नमो मात्रे पृथिव्ये. पृथ्वी ही माता आहे, मी पृथ्वीचा पुत्र आहे. त्या पृथ्वी मातेला नमन असो, त्या पृथ्वी मातेला नमन असो. मला काही बोलायचं नाहीये आणि मी या पृथ्वी मातेला, तुझ्यातल्या पृथ्वी तत्वाला, माझ्यातल्या पृथ्वी तत्वाला आणि तमाम स्त्रीत्वाला नमन करते आणि आजचा भाग इथेच संपवते. पुस्तक जरूर वाचा.